हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण रागीचे इन्स्टंटवाले अप्पे बनवणार आहोत. एकदम झटपट होणारे. तर त्याच्यासाठी घेतला आहे आपण एक कप रागीचं पीठ आणि 1 कप ज्वारीचं पीठ आणि 1 कप रवा आणि 1 कप दही आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये छान प्रकारे. आणि हो, त्याच्यात जर तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही पाणी ॲड करा. आणि थोडंसं घट्टसर भिजवायचं, खूप पातळ पण नाही भिजवायचं आपल्याला. तर आपण थोडंसं पाणी घालूया त्याच्यात. आधी अर्धा कप जवळजवळ पाणी घातलं आहे आपण. आणि तेही आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, अजून जर पाणी लागलं तर अजून घाला तुम्ही. तर मला वाटतं अजून थोडं ड्राय वाटतं आहे, तर आपण थोडं अजून पाणी घालू शकतो त्याच्यात. थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे जवळजवळ पाव कप. आणि ते आता आपल्याला चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, ते आपल्याला थोडंसं 15-20 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून सॉफ्ट होईल आणि पीठ चांगलं भिजवल्यावर आपले अप्पे मस्त फुलतील. आपण एका साईडला आता ठेवलं होतं. आता त्याच्यात भाज्या ॲड करून घेऊया आपण. टोमॅटो ॲड केला आहे मी अर्धी वाटी, शिमला मिर्च, कांदा अर्धी वाटी घेतला आहे आणि मिरची घेतली, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आणि त्या भाज्या आपल्याला चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि हो, तुम्हाला जर वेगळ्या भाज्या आवडत असेल तर तुम्ही त्या दुसऱ्या ॲड करू शकतात. माझ्याकडे जे अवेलेबल होते मी ते ॲड केलेत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गाजर घालू शकतात, वाटाणे घालू शकतात, स्वीट कॉर्न घालू शकतात. तुम्हाला अजूनही काही आपण एक्स्ट्रा ॲड करू शकतो. यापेक्षा तुम्ही चेंज भाज्या पण घालू शकतात. हे अप्पे खूप पौष्टिक होतात. आणि हो, मुलांना डब्यासाठी पण खूप चांगले आहेत. कॅल्शियम भरपूर असतं त्याच्यात, आयर्न भरपूर असतं. आणि ज्वारी आणि नाचणी खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. तर ती तुम्ही दररोज आहारात नक्की ॲड करा. तुम्ही भाकरी वगैरे म्हणजे तुम्ही काहीही बनवून खाऊ शकतात. तर तुम्हाला रोजच्या आहारामध्ये ज्वारी आणि नाचणीचे पीठ हे नक्की ॲड करा. तुमच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. आणि हो, त्याच्यात आता आपण मीठ घातलं आहे, हळद घातलं आहे चवीनुसार आणि थोडीशी चटणी घातली. चटणी कमीच घातली आहे, लाल पावडर म्हणजे लाल मिरची पावडर. कारण आपण आधी हिरवी मिरची पण थोडी घातली आहे, म्हणून थोडी कमी घातली. पण त्याच्याने टेस्ट छान येते म्हणून थोडी घातली. तर अशा प्रकारे आपण मस्त आपलं पीठ आता सगळं मिक्स करून घेतलं आहे त्याच्यात. आणि आपण लास्टला आता आपण थोडीशी पुदिन्याची चटणी घालणार आहोत. थोडीशी ग्रीन पुदिन्याची, म्हणजे आपल्याला पचायला हलकी होतील आणि डायजेशनला पण चांगले राहतील ते, म्हणून आपण थोडीशी पुदिन्याची चटणी ॲड केली आहे. आता ते पण चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडा कलर पण छान आला आहे आपल्या पिठाला. आता मस्त आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं पीठ आता मिक्स झालेलं आहे. आणि हो, आता आपण त्याच्यात थोडंसं 1 पॅकेट इनो घालणार आहोत. कारण हे इन्स्टंटवाले अप्पे आहेत, आपण त्याला आंबवलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला थोडंसं इनो घालावे लागेल. आणि ते आपल्याला पटापट फेटून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं पीठ फुलेल थोडंसं आणि अप्पे पण फुलतील. अशा प्रकारे आपलं पीठ आता मस्त रेडी झालेलं आहे अप्पे बनवण्यासाठी. मी एकीकडे अप्पे पात्र आता गरम करायला ठेवलेलं आहे. ते गरम झाल्यावर आपण त्याच्यात मस्त असं गरमागरम अप्पे बनवूया. तर चला, आता मस्त गरम झाल्यानंतर आपण आता त्याच्यात तेल किंवा तूप थोडंसं ॲड करायचं आहे. आणि त्याच्यात मस्त चम्मचने असे छोटे छोटे आपल्याला अप्पे घालायचे आहेत. आणि त्याला शिजायला खूप वेळ नाही लागत, 2-3 मिनटात होतात. तुम्ही इन्स्टंट म्हणजे सकाळी डब्याला घाई असेल तर तेव्हाही करू शकतात. आणि कधी मुलांना नाश्त्यासाठी भूक लागली तर ते तुम्ही बनवून घेऊ शकतात. खूप सिंपल आहेत, खूप सोपे आहेत आणि खूप छान आहेत, टेस्टीला हेल्दी आहेत. म्हणून आपण हे आहारात ॲड करू शकतो. आणि झटपटवाले आहेत, तुम्हाला आधीच पीठ तयार करून ठेवायची गरज नाही. फक्त अर्धा तास आधी तुम्ही तयार केलं तरी भरपूर आहे. तर अशा प्रकारे आपण चम्मचने सगळ्या होल्समध्ये आपले पीठ जे ते आपण ॲड करतो आहे, एक चम्मचने. आता आपले अप्पे पण थोडे फुलायला लागले. थोडं सुरुवातीला फुल ठेवायचं, नंतर मग थोडंसं कमी गॅस करायचं आपल्याला.
म्हणजे जळणार नाहीत, अशा ही काळजी घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे मी सगळे होल्समध्ये आता मस्त पीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण त्याला एक स्टीलच्या झाकणाने किंवा तुमच्याकडे जे झाकण अवेलेबल असेल त्याच्याने झाकून थोडंसं 2 मिनटं ठेवूया. 2 मिनटं पण नाही, 1 मिनटं ठेवलं तरी आपले आप्पे तयार होतील. तर असे मस्त फुललेले आहेत आपले आप्पे. आता त्याला आपण पलटी करून देऊया. एक 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 असं पलटी करून द्यायचे आहेत, म्हणजे दुसऱ्या बाजूला पण चांगले शेकले जातील ते आप्पे. वा, मस्तच झाला आहे, खूप छान कलर आला आहे त्याला. वा रे वा. अशा प्रकारे आपण सगळे पलटी करून दिलेले आहेत आप्पे. आणि आपल्याला परत आता थोडंसं तेल या घी काहीतरी आपल्याला घालायचं आहे त्याच्यात, म्हणजे जेणेकरून उलट्या साईडला पण चांगले शिजतील. आता आपण आप्पेसाठी चटणी बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतली कोकोनट पावडर, इन्स्टंटवाली बनवणार आहेत आपण. तर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे थोडं, आणि त्याच्यात कढीपत्ता ॲड केला आहे, कोथिंबीर ॲड केली आहे आत्ता, आणि थोडंसं दही ॲड केलं आहे. आणि त्याच्यात आपल्याला मग थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडीशी शुगर घालायची, थोडीशी साखर, म्हणजे खूप चवीपुरती, जास्त नाही घालायची आपल्याला. थोडीशी चटणीला चव छान येते. मग आपण अशा प्रकारे थोडीशी मस्त चटणी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यानंतर आपली इकडे आप्पे मस्त शिजलेले आहेत, भाजलेले आहेत मस्त चांगले. ते आपण एका साईडला एका चमच्याने या एका सुरीने तुम्ही काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपले पौष्टिक आप्पे तयार झालेले आहेत. आणि हो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा, आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि अशा प्रकारे मस्त आप्पे तुम्ही ट्राय करा. तर असे आप्पे आपले झालेले आहेत तयार. मस्त एन्जॉय करा गरमागरम आप्पे. एन्जॉय युअर डे. बाय बाय.